नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये बघा माझ्याकडे एक साडीचा कापड पडलेला आहे, त्यापासून आपण एक म्हणजे बाजारासाठी पिशवी बनवणार आहोत। त्या व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा। या ठिकाणी बघा मी डबल फोल्डचा कापड आहे तो तुम्हाला माप दाखवते। याची जी रुंदी आहे ती आपण घ्यायची आहे बघा, इथे 15 इंच आहे आणि लांबी आहे ती आपण सुद्धा घ्यायची आहे। तिथे तुम्ही बघू शकता इथे 18 इंच घेणार आहेत बघा मी लांबी। तुम्हाला लांब जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता। आता एक्स्ट्रा जो भाग आहे आपण तो कट करून घेऊ। 15 आणि 18 चे बघा असे आपले या ठिकाणी 2 पीस केलेले बघा इथे। आता जेव्हा तुम्ही गोणी वगैरे टाकू शकता, पण साडी नवी असल्यामुळे याचे मी काही वापरणार नाही आहेत, वापरलेली साडी नाही आहे, जुनीच आहे त्याच्यामुळे। आता या ठिकाणी बघा आपण असे माप मोजून घ्यायचं आहे, टेप या पद्धतीने पकडायचं आहे बघा। असं पूर्ण याला पकडून मोजायचं आहे। तर आपल्या इथे बघा 51 इंच लांबीचे आपल्याला, रुंदीला 4 इंच आणि 51 इंच लांबीला आपल्याला पट्टी काढायची आहे। या ठिकाणी आपण बघा 4 इंच रुंदीला घेऊ पट्टी आहे। इथे बघा 43 इंच आहे। आपण याला जॉईंट देऊ थोडासा। या ठिकाणी 4 इंचावरती खूण करून आपण कट करून घेऊ। त्रेचाळीस आहे बघा, 44, 45, 46, 47, 48, 49, 50 आणि 51। या ठिकाणी बघा आपली ही पट्टी पण कट करून झाली आहे। आता या ठिकाणी बघा उरलेला कापड आहेत ना, ते आपण स्ट्रिप तयार करणार आहोत। या पद्धतीने बघा 5 इंच रुंदीला आहे आणि लांबीला इथे आपण 20-22 इंचच्या घ्यायच्या आहे स्ट्रिप बघा। म्हणजे आपण जेवढी मोठी पाहिजे तेवढी आपण घेऊ शकतो। इथं 20 ते 22 इंच मी घेतलेले आहेत। या पद्धतीने आपली कटिंग झालेली आहे। तर तुम्हाला स्टिचिंग दाखवते कसं स्टिच करायचं ते। आपण एक पार्टला काय करायचं आहे, अर्धा इंच फोल्ड करायचं आहे काठाच्या साईडने। तुम्ही इथं डबल फोल्ड जरी केलं तरी चालेल। अर्धा इंच पकडून मी इथं शिलाई मारून घेत आहे, कारण इथं धागे वगैरे निघत नाही म्हणून। दुसऱ्या पण पार्टला आपण सेम तसं अर्धा इंच शिलाई मारून घ्यायची आहे। तुम्ही या ठिकाणी डबल कापड घेतलं तरी चालेल, कारण साडीचा कापड थोडासा पातळ असतो म्हणून। आपण फक्त भाजीपाला आणण्यासाठी त्याचा वापर करायचा आहे म्हणून मी डबल नाही वापर केला। आता या ठिकाणी जी आपण पट्टी तयार केली ना 4 इंचची, थोडासा पार्ट बघा उरलेला तो जॉईंट करून घ्यायचा आपल्याला। इथे जॉईंट आले आहेत आपल्या। या पद्धतीने आपली बघा पट्टी तयार झाली आहे। तर पट्टीला एका बाजूने आपण अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचं। इथं काठ आहे म्हणून मी इथं अर्धाच इंच म्हणजे फोल्ड केलेला आहे। आता कुठला एक पार्ट घ्यायचा आहे, पार्ट सुईचा ठेवायचा आपल्याला। जी पट्टी कट केली आहे ती उलटी ठेवायची आपल्याला बघा या पद्धतीने। आणि कडेकडे आपल्याला अर्धा इंचापेक्षा थोडंसं जास्त कापड सोडून द्यायचं आहे। आणि शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण चौकोनाला आपल्या तिन्ही पण साईडला अशी शिलाई मारून घ्यायची। एक साईड आपल्याला ओपन ठेवायची आहे, कारण तिथे आपल्याला स्ट्रीप लावायची आहेत। आता या ठिकाणी थोडंसं कापड जास्त बघा उरलेलं आहे, तर अजिबात काही घाबरायचं नाही। जास्त उरलं तर कट करून टाकायचं आणि फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे। आता या ठिकाणी बघा आपण थोडंसं फोल्ड करू, डबल फोल्ड आणि शिलाई मारून घेऊ
अशी शिलाई मारल्यानंतर आपले कसे धागे दोरे आहेत ते बाहेर निघणार नाही आणि शिलाई पण पक्की होईल. तर आता पूर्ण कडेकडे आपण आता शिलाई मारून घेऊ. आता दुसरा बघा पार्ट आपल्याला घ्यायचा आहे. याला शिलाई मारून झाल्यानंतर व्यवस्थित फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायची. म्हणजे साडीचे दोरे वगैरे आहेत ते आपले बाहेर दिसत नाही. चला या ठिकाणी आपली शिलाई मारून झाली आहेत. हा दुसरा पार्ट घ्यायचा आहे आपण बघा. याच्यावरती ठेवायचा आहे आणि पट्टीच्या साईडने बघा असं पुन्हा आपण जसं आता शिलाई मारला तसंच फोल्ड करत चालायचा. थोडा थोडा, जास्त नाही, थोडासा फोल्ड करत चालायचं. बघ परफेक्ट असं आपला हा पार्ट बसलेला आहे त्याच्यावरती. कोण्यामध्ये थोडंसं शिलाई आपण जास्त मागं पुढं करून घ्यायचं आहे म्हणजे शिलाई पक्की होईल आपली. तुम्हाला जर बॉक्स गादीचा कवर जर बनवता येत नसेल ना, तुम्ही या पद्धतीने बघा बॉक्स गादीचा कवर बनवायचा. खूप सोपी पद्धत आहे कवर बनवायची. इथं या ठिकाणी आपण पिशवी बनवत आहे, पण मग याच पद्धतीने बॉक्स गादीचा कवर बनवता असते. तुम्ही बघू शकता आपली पट्टी जॉईंट करून झालेली आहे. आता इथं बघा आपण स्ट्रीप तयार करून घेणार आहोत. बघा अशी या पद्धतीने पट्टी फोल्ड करायची आपल्याला दोन्ही साईडने. अजून एक फोल्ड करायची आणि कडेकडे एक शिलाई मारून घ्यायची आहे. तर आता मी शिलाई मारून घेते, दोन्ही पण स्ट्रीप तयार करून घेते. मध्यभागी सेंटर काढून बघा आपण दोन्ही पण स्ट्रीप दोन्ही पण साईडला जॉईंट करून घ्यायचे आहे. व्यवस्थित अशा मागं पुढं शिलाई करून ना आजच्या साईडने लावले आहेत मी. तुम्ही बाहेरून जर लावलं तरी चालू शकते. तर आता बघा या ठिकाणी आपल्या स्ट्रीप जॉईंट झाली आहेत आणि दुसऱ्या साईडला पण मी याच पद्धतीने लावून घेते. बघा याची ठेवायची आपल्याला व्यवस्थित अशी हे करून घ्यायचं आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.